विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एमपीएससी फॅक्टरी या आपल्या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे जवळपास सर्वच गट क पर्यंतच्या काही परीक्षांचा जर अपवाद सोडला तर या परीक्षा एमपीएससी मार्फत घेणार आहेत. आणि त्यातली सर्वात महत्त्वाची म्हणजे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठीची भरती ही सुद्धा एमपीएससी पॅटर्न प्रमाणेच होणार आहे. पण अनेक विद्यार्थ्यांना आता असं वाटतंय की एमपीएससीने अजून नेमका तो पॅटर्न कसा असेल, त्याचे प्रश्न कशा स्वरूपाचे असतील, परीक्षा पद्धत कशी असेल याच्याबद्दल अजून काहीही सांगितलेलं नाहीये. मग आपण ते सांगितल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करूया. तर तसं जर तुम्ही विचारात असताल तर ते तुमचा मूर्खपणा आहे. लक्षात ठेवा, जरी अजून पॅटर्न काय असेल, परीक्षा पद्धत काय असेल हे फिक्स नसलं तरी सुद्धा आपण एक अंदाज बांधू शकतो की कशा पद्धतीने परीक्षा घेतली जाईल, कोणकोणते विषय असतील. आणि या अंदाजामध्ये मी जो तुम्हाला अंदाज सांगणार आहे याच्यामध्ये बिलकुलही थोडाफार बदल झाला तर होईल, जास्त बदल होणार नाहीये. आणि जरी काही बदल मी सांगितलं याच्यापेक्षा वेगळा असला तरी तुम्ही माझ्याप्रमाणे सांगितलेल्या अभ्यासाचं तुम्हाला त्या नवीन परीक्षा पद्धत जरी आली तरी त्याच्यामध्ये काहीही नुकसान होणार नाहीये, तुमचा फायदाच होणार आहे. मला सांगायचा मुद्दा हाच आहे की तुम्ही परीक्षा पद्धत कशी असेल आणि सिलेबस कसा असेल ह्या आयोगाने तुम्हाला सांगेपर्यंत तुम्ही शांत बसायचं आणि नंतर अभ्यासाला लागायचं. असं जर करत असाल तर तुम्ही स्पर्धेमध्ये कुठेतरी माफ करा मागे राहणार आहात. त्यामुळे याची काळजी घ्या की कधीही परीक्षा पद्धत निश्चित होऊ द्या, कारण परीक्षा पद्धत निश्चित झाली, सिलेबस निश्चित झाला की लगेच जाहिरात येईल. जाहिरात आली की लगेच 2 महिन्यांनी परीक्षा होईल. मग तेवढा वेळ तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सफिशियंट आहे का? तर बिलकुल नाही. त्यामुळे आतापासूनच तयारी करायची. मग एमपीएससी पॅटर्नने तलाठी भरतीची तयारी करताना 0 पासून कशा पद्धतीने सुरुवात करायची याच्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्याच्या अगोदर आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ॲपवर एमपीएससी पॅटर्न नुसार शिकवणारी मिशन तलाठी ही बॅच लॉन्च केलेली आहे. या नव्या पॅटर्न नुसार सर्वात स्वस्त आणि सर्वात दर्जेदार बॅच असणार आहे. आणि त्या बॅचमध्ये सगळ्यात स्वस्त आणि भरपूर लेक्चर्स असणार आहेत. तुमच्या प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. महाराष्ट्रातील दर्जेदार टीम ही तुम्हाला त्या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर ही बॅच उपलब्ध आहे. तसंच एमपीएससी मधून जे गट क ब च्या इतर परीक्षांची सुद्धा तयारी करतात त्यांच्यासाठी आपण एकलव्य बॅच सुरू केलेली आहे. ही बॅच सुद्धा तुम्हाला पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षेचं मार्गदर्शन करणार आहेत. आणि सरळ सेवा ज्या एमपीएससी मध्ये इतर जाणार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन या बॅच मध्ये होणार आहे. या बॅचचा सुद्धा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. ही बॅच सुद्धा आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर उपलब्ध आहे. आता बघा, एमपीएससी पॅटर्न मध्ये परीक्षा जाणार असं ऐकल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की बाबा आता एमपीएससी मध्ये जाणार म्हणजे अवघड आहे. पण मी पहिलीच पीपीटी काय सांगितली की एमपीएससी पॅटर्न प्रमाणे परीक्षा होणार आहे, याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. का सांगतो आणि कोणते कोणते फायदे आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा TCSने ही परीक्षा घेतली तेव्हा याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होतं. हे नॉर्मलायझेशन मुळे लई पोरांचं नुकसान झालं. हे नॉर्मलायझेशन सारखी नालायक भानगड आता एमपीएससी पॅटर्न मध्ये तलाठी भरतीसाठी नसणार आहे. पहिला मुद्दा हा. तलाठी भरतीचा TCSचा पॅटर्न काय होता? 25 25 25 25, गणित बुद्धिमत्ता 25, मराठी 25, जीके 25, अलग लक्षात, आणि इंग्रजी व्याकरण 25. मग हे जे 4 विषय होते 25 25 मार्कासाठी, याच्या डिटेलमध्ये सिलेबस दिलेला नव्हता. पण आयोग ज्यावेळेस याचा सिलेबस देईल तेव्हा डिटेलमध्ये सिलेबस देईल, प्रत्येक पॉईंटमध्ये सिलेबस देईल. आणि ज्यावेळेस डिटेलमध्ये आपल्याला सिलेबस माहिती होईल त्यावेळेस तुमचा जास्तच फायदा होणार आहे. आणखी एक महत्वाचा फायदा हा होणार आहे, जरी सिलेबस डिटेलमध्ये दिला नाही तर एमपीएससीची प्रश्न विचारण्याची पद्धत किंवा त्यांचं स्ट्रक्चर हे खूप प्रोफेशनल असतं. TCS मध्ये कुठूनही कसेही उचलून कसलेही प्रश्न टाकायचे, बरोबर आहे का? एखाद्याचा तुक्का मारणारेच पुढे गेले आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणारे मागे राहिले, असं बिलकुल एमपीएससी मध्ये होत नाही. एमपीएससीचं प्रश्न बनवण्याचं स्ट्रक्चर असतं. आधुनिक भारताचा इतिहास याच्यावर जर प्रश्न बनवायचे म्हणलं तर एमपीएससीची टीम तज्ज्ञ असते. ती बरोबर त्या स्ट्रक्चरमध्ये, त्या बाउंड्रीमध्येच दर्जेदार क्वेश्चन्स तयार करते आणि तुमच्या परीक्षेमध्ये तसे क्वेश्चन येतात. म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांचा त्याच्यामुळे फायदा होतो. लक्षात येतंय? म्हणजे जे प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहेत त्यांचा एमपीएससी पॅटर्नमुळे फायदा होणार आहे. आणि सिलेबस सुद्धा तुम्ही एमपीएससीत गेला याचा अर्थ सिलेबस खूप मोठा झाला असं बिलकुल नाहीये. उलट सिलेबस तुम्हाला इतर सरळ सेवा TCS IBPS पेक्षा सुद्धा कमी कालावधीत सिलेबस कव्हर करता येणार आहे. कारण तुम्ही एकदा पॅटर्न एमपीएससीचा समजून घेतला
आणि सिलेबस समजून घेतला की तुमच्या बरोबर डोक्यामध्ये येणार आहे की कोणता अभ्यास करायचा आहे, कोणता नाही करायचा आहे. आणि त्याच्याबद्दल आपण सारखं सारखं व्हिडिओ टाकून तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करत राहणार आहोत. सिलेबस आणि परीक्षा पद्धत आल्यानंतर आणखी जास्त डिटेलमध्ये त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती आपण देणार आहोत. पण त्याच्यामुळे उलट तुमचा फायदा आहे, जे प्रामाणिकपणे मेहनत करणार आहेत, प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहेत, अशा प्रत्येक विद्यार्थ्याचा त्याच्या माध्यमातून फायदा होणार आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे सिलेबस जो असतो तो शक्यतो आयोग डिटेलमध्ये देईल आणि त्याचा सुद्धा फायदा होणार आहे. प्लस मध्ये लक्षात तुम्हाला अजून सांगतो की अभ्यास उलट TCS IBPS पेक्षा कमी करावं लागेल. एक आहे क्वालिटी करावं लागेल, थोडा डीपमध्ये जाऊन करावं लागेल, पण अभ्यासाला बाउंड्री असल्यामुळं तुमच्या बरोबर डोक्यात राहणार आहे की माझा अभ्यास कव्हर झालाय की नाही. तसं TCS IBPSच्या परीक्षा देताना कितीही अभ्यास करा, आपल्याला समजतच नव्हतं की आपला अभ्यास कव्हर झालाय का नाही झाला बाबा. पण याच्यामुळं तुमचा अभ्यास कव्हर झाला, माझा अभ्यास झालाय, माझा हा विषय कव्हर झालाय, माझे हे टॉपिक कव्हर झालेत, हे तुम्हाला समजणार आहेत. कारण की तुमचा सिलेबस हा TCS IBPS पेक्षा प्रोफेशनल असणार आहे MPSC मध्ये. ठीक आहे, हा फायदा आहे. लक्षात. पुढे आपण परीक्षा पद्धत वगैरे सगळंच बोलणार आहे तुम्हाला आणि अभ्यासाचं नियोजन करायचं कसं ते सुद्धा सांगणार आहेत. परीक्षा पद्धत कशी असेल, बहुतेक जणांचे अनेक जणांचे तर्क आहेत की बाबा गट क चं हे पद आहे, तलाठी आहे, ग्राम महसूल अधिकारी गट क चं पद आहे, मग एक तर हे ग्रुप सी मध्ये जाईल का, प्री मेन्स असं आणि ग्रुप सी ची आत्ताची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये जाईल का वेगळी परीक्षा होईल याच्यासाठी. तर तुम्हाला सांगतो हे पद जे आहे हे काय केलं जाईल, माझा अंदाज आहे केडर बकेटिंग मध्येच भरलं जाईल. कारण की मागच्या काही दिवसापूर्वी बरोबर आहे का, जे MPSCचं पत्रक आलं, शासन निर्णय आला, त्या शासन निर्णयामध्ये गट क आत्ताची जी परीक्षा आहे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतील हे धडधडीत दिलेले आहे. याचाच अर्थ बाकीच्या परीक्षांसाठी नवीन परीक्षा पद्धत तयार केली जाणार आहे, हे जवळपास फिक्स आहे. आणि तशाच पद्धतीने तलाठीसाठी सुद्धा नवीन परीक्षा पद्धत राबवली जाऊ शकते आणि प्री मेन्स नसू शकते सध्या. मग प्री मेन्स प्रमाणे अभ्यास करायचं तलाठीचं पूर्णपणे डोक्यातून काढा. एकच परीक्षा होणार हेच डोक्यात धरा. जरी MPSC कडे असलं तरी सुद्धा केडर बकेटिंग करून 5-6 पोस्टसाठी मिळून किती 1, 2, 3, 2 मल्टिपल पोस्टसाठी मिळून एकच परीक्षा घेतली जाईल आणि एकाच परीक्षेमधून सिलेक्शन केलं जाईल, असं डोक्यामध्ये ठेवा आणि त्याच पद्धतीने अभ्यास करा. आणि विषय सुद्धा जुने आहेत तेच, म्हणजे कोणते कोणते येतं, मराठी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, प्लस गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी आहे आणि प्लस मराठी झालं, GK आहे. हेच विषय आहेत, हेच विषय करायचे. TCS पॅटर्न प्रमाणे होते, TCS पॅटर्न मध्ये जे विषय होते तेच विषय सध्या करा. फक्त हे विषयची तयारी करताना TCS पेक्षा MPSC पॅटर्न, कारण MPSC ने आतापर्यंत मराठीवर किती हजारो प्रश्न बनवलेत तुम्हाला तयारी करण्यासाठी, गणित बुद्धिमत्तावर कितीतरी प्रश्न येतात, इंग्रजीवरही किती भरपूर प्रश्न आहेत, GK वर सुद्धा भरपूर प्रश्न आहेत. म्हणजे तुमच्याकडे नेमकं MPSC मधलं GK तलाठीचं कसं असेल बाबा, MPSC मधलं गणित बुद्धिमत्ता तलाठीचं कसं असेल, किंवा इंग्रजी मराठी व्याकरण कसं असेल, हे जास्त विचार करण्याची गरज नाहीये. तुम्हाला काय करायचंय, जुन्या प्रश्नपत्रिकांचा मदत घ्यायची आहे. जे MPSC पॅटर्नचे पुस्तकं आहेत त्यांची मदत घ्यायची आहे. त्यासाठी आपण सेपरेट MPSC साठी सरळ सेवेसाठी ठोकळा तयार करतोय. MPSC सरळ सेवासाठी महाराष्ट्रातला सर्वात दर्जेदार ठोकळा असणार आहे. लवकरच ते पुस्तक आपलं उपलब्ध होणार आहे. तिथं बरोबर तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून सिलेबस तयार करून तो ठोकळा बनवला गेलेला आहे. त्याचा 100% तलाठीसाठी फायदा होणार आहे. कोणत्याही MPSCच्या सरळ सेवा परीक्षेला त्याच्याशिवाय पर्यायच राहणार नाही, अशा पद्धतीने आपण कंटेंट तुम्हाला त्याच्यातून उपलब्ध करून देणार आहेत. 10-12 दिवसामध्ये आपलं पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचल. मग हे जे आहेत, हे जे विषय आहेत, हे विषय MPSCच्या पॅटर्न नुसार त्याचा अभ्यास करायचा आहे. विषय बदलायचे नाहीत, थोडासा पॅटर्न अभ्यास करण्याची पद्धत बदलायची आहे. मग MPSCचे फक्त MPSCचे डीप मधले प्रश्न नाही, ही गट क चं पद आहे, सरळ सेवेतून भरलं जाणारं MPSCचं असं पद आहे. याचा अर्थ MPSC याचे प्रश्न जे आहेत जरा सोपे विचारा. जसे की ग्रुप सी चा पेपर होता या वर्षीचा, तुम्ही काय करा, ग्रुप सी चा जो पेपर आहे या वर्षीचा तो डोळ्यासमोर आणा. त्याच्यामध्ये जशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत तसेच प्रश्नांचा पॅटर्न हा MPSC मध्ये सुद्धा असणार आहे. खूप अवघड आहे असं नाही, बिलकुल खूप सोपे प्रश्न, MPSC मधून सोपे प्रश्न, MPSC जे प्रश्न आहेत बाकीचे त्याच्यातून सोपे प्रश्न. सध्या मार्केटमध्ये उपलब्ध एखादा प्रश्नसंच घ्या तुम्ही, त्याच्यातले सोपे सोपे प्रश्न किंवा ग्रुप सीच्या पॅटर्नचे प्रश्न जे आहेत, आणि ग्रुप सीच्या भरपूर एक्झाम MPSCने आतापर्यंत घेतलेल्या आहेत, त्या प्रकारच्या पॅटर्न समजून घेण्यासाठी ती प्रश्नपत्रिका तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. सध्या आपल्याकडे काय आता सध्या परीक्षा पद्धत कशी असेल, एक्झामचा पॅटर्न कसा असेल,
अभ्यासक्रम कसा असेल याच्याबद्दल डिटेल माहिती नाहीये, पण विषय बदलणार नाहीत हे मी ठामपणे सांगू शकतो. हा, कधी कधी बघा इथं गणित बुद्धिमत्ता आहे, ह्यात बुद्धिमत्ताच फक्त असू येईल काय सांगता येते, किंवा गणित बुद्धिमत्ता दोन्ही विचारतील, पण हे काही बुद्धिमत्ता तर कंपल्सरी, बुद्धिमत्ता सगळ्याचा आवडता विषय. कधी कधी गणित स्किप होतं पण बुद्धिमत्ता स्किप होत नाही. लक्षात आलं ना. आणि मराठी इंग्रजी जीके तर फिक्स असणार आहे. तुमची प्रीमेन्स जरी झाली तरी त्याच्यातही फिक्स आहे, पण शक्यता तर कमी आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला एमपीएससीनी लेटर पाठवण्याची काही गरज आहे का, की बाबा हा सिलेबस आहे आणि ही परीक्षा पद्धत कर अभ्यास, नाही. या पॅटर्न प्रमाणे तुम्ही आजच्या दिवसापासून तयारी करायला सुरुवात करायची आहे. प्रश्न समजून घ्या, प्रश्न समजून घेऊन एमपीएससीच्या पॅटर्नने पुस्तकातून अभ्यास करायला सुरुवात करा. एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीने आहे. स्पर्धा वाढणार का याच्यामध्ये, आता दुसरा महत्वाचा, अनेक जणांना वाटतं एमपीएससीत गेली स्पर्धा वाढणार का, तर तुम्हाला एक सांगतो, भीती मनामध्ये बाळगू नका, पण हे फिक्स आहे की स्पर्धा वाढणार. आता याचं कारण काय सांगतो तुम्हाला. जेव्हा टीसीएस मध्ये परीक्षा टीसीएसच्या माध्यमातून घेतली जात होती, तर बऱ्याचशा एमपीएससीच्या पोरांना टीसीएसचे जे परीक्षेचा पॅटर्न आहे हा टॅकल करता येत नव्हता, कारण की त्यांच्या अभ्यासाची पद्धतच त्यांना पूर्ण बदलावं लागत होती. आणि मग त्या टीसीएस कडे गेलं तर इकडली एखादी परीक्षा मिस होते, असं पण होत होतं. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये टीसीएस पॅटर्ननुसार अभ्यास करता आला नाही, आणि एमपीएससीचे पोरं बरेच अभ्यास करूनही त्यांचा जास्त डीपमध्ये अभ्यास असून सुद्धा तलाठीला मागच्या वर्षी यशस्वी होऊ शकले नाहीत. पण त्या अशा भरपूर एमपीएससी मध्ये अभ्यास 3-4 वर्ष जे मुलं अभ्यास करतायत त्यांना 100% तलाठी भरतीमध्ये फायदा होणार आहे. मग तुम्ही शून्यापासून तयारी करताय आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय, मग तुम्हाला वाट बघायची गरज आहे का, नाही. तुम्हाला आतापासून अभ्यास करा. आणि तुम्ही तलाठीचा फक्त अभ्यास करणार आहेत, लक्षात ठेवा, एनी डिग्रीवर जेवढ्याही पोस्ट असणार आहेत त्याच्या सगळ्याचा पॅटर्न जवळपास सारखाच असणार आहे, घटकाचा खूप त्याच्यामध्ये बदल नसणार आहे, हे फिक्स आहे. तुमचा एकाच परीक्षेचा अभ्यास नाही होणार आहे, वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास होणार आहे. कारण की तलाठीचं क्वालिफिकेशन डिग्री आहे, आणि डिग्री क्वालिफिकेशन असणाऱ्या अशा अनेक पोस्ट या ग्रुप सी मधून एमपीएससी आयोजित करणार आहे. मग तिथं सुद्धा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. कशी करायची आहे, जुन्या ग्रुप सीचे प्रश्नपत्रिका पहा, त्या प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे समजून घ्या, त्याचं विश्लेषण पहा किंवा तुम्ही विश्लेषण करा, आणि मग त्याच्या पद्धतीने कसे पुस्तक वाचले पाहिजेत, कशातून अभ्यास केला पाहिजे हे सगळं समजून घेऊन अभ्यासाला तुम्हाला लागायचं आहे. हे फिक्स आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने त्यामुळे स्पर्धा वाढणार आहे. अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आता सांगितलं मी. पहिलं म्हणजे क्वेश्चन पेपर सी चे सुद्धा आणि काही ग्रुप बी चे सुद्धा करा, कारण ग्रुप बी चे पण सोपे असतात. ते क्वेश्चन पेपर पहा, अलग लक्षात, आणि ते क्वेश्चन पेपर पाहून कशा पद्धतीने प्रश्न विचारतायत हे पहा, आणि हे त्याच पद्धतीचे प्रश्न विचारतील असं ग्राह्य धरा, आणि तशाच पद्धतीने तुमचा अभ्यास सुरू करा. मार्केटमध्ये भरपूर पुस्तक आहेत, कोणतंही पुस्तक घ्या. पुस्तकाबद्दल वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण तोही तुम्हाला देऊ. अलग लक्षात, क्वेश्चन पेपर पहिल्यांदा समजून घ्या, आणि त्याच्यानुसार एक एक विषय घ्या, आणि विषयानुसार हळूहळू, सध्या वेळ आहे तर विषयानुसार अभ्यास करा. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जीके, एक एक विषय जेवढा एमपीएससी मध्ये ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात ते टॉपिक सगळे कंप्लीट करून टाका, एक 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 विषय, कारण जीकेचा व्याप्ती खूप मोठी. लक्षात येते. या टप्प्याटप्प्याने आजपासून सुरुवात करा, आलं लक्षात, आणि टप्प्याटप्प्याने एक 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 विषय, आणि त्याच्यामुळे तुमचा आवडता विषय अगोदर घ्या, मग तुम्हाला कळेल आणि हळूहळू समजायला लागेल. आणि प्लस मध्ये जेवढा होईल तेवढा पीवायक्यूचा सराव. तुम्ही काय करा, एखादा इतिहासाचा पॉलिटीचा टॉपिक वाचला की त्याचे पीवायक्यू लगेच घ्या, पीवायक्यूचा सराव करा. जेवढे तुम्ही पीवायक्यू जास्तीत जास्त सराव करताल तेवढं तुमच्या लक्षात येईल की काय वाचायचंय, काय वाचायचं नाही, कशावर भर जास्त द्यायचा आहे, कशावर भर कमी द्यायचा आहे, आपोआप समजत राहील. त्यामुळे एमपीएससीचा पॅटर्न नेमका कसा आहे बाबा हे कुणाकडून ऐकून घ्यायची गरज लागणार नाही, तुमचं तुम्हीच समजून घ्याल. त्यामुळे तुम्ही सध्या वाचून त्याच्यावरचे पीवायक्यू पाहणं, पीवायक्यू सोडवणं, त्या पीवायक्यूचं अनालिसिस करणं. एखादा पीवायक्यू सोडवताना तुमचा चुकला तर का चुकला म्हणून पुन्हा तुमच्या पुस्तकात जाऊन ते करेक्शन करणं. ह्या पॅटर्नने तुमचं सर्कल चालू द्या, आणि टप्प्याटप्प्याने पुढे जा, आपोआप तुमचा अभ्यास कव्हर होईल. लक्षात येते. अशा पद्धतीने अभ्यास तुमचा सुरू राहू द्या. क्लास पुस्तके सराव. क्लास जर तुम्हाला दर्जेदार क्लास मिळत असेल 100% क्लास लावा, कारण क्लास लावल्याने काय होतं की तुम्हाला काही गोष्टी स्वतःहून ज्या समजून घ्यायच्यात त्या तुम्ही समजून घेण्याच्या अगोदर समोरून शिक्षकांकडून तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती उपलब्ध होते, त्यामुळे तुमचा वेळ वाचतो. आणि त्याच्यामुळे हे करा, सराव तर सगळ्यात महत्वाचं सांगितलंय मी तुम्हाला.
PYQ सगळ्यात महत्वाचे आहेत. सध्याचे MPSC चे PYQ जास्तीत जास्त सोडवा, पण डायरेक्ट PYQ सोडवायला गेलात तर तुम्हाला जमणार नाही. अगोदर एखादा घटक आहे, समजा तुम्ही पॉलिटीमध्ये राष्ट्रपती हा घटक वाचलाय, पूर्ण राष्ट्रपती घटक वाचून काढा, त्याला एकदा रिव्हिजन द्या आणि पुन्हा मग एखादा घटकनुसार PYQ मध्ये जा आणि राष्ट्रपतीचे सगळे त्याचे PYQ हे वाचून काढा. बरोबर तुम्हाला पॅटर्न समजून येईल आणि बरोबर तुम्ही पुढे पुढे जाता, तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल आपोआप. अशा पद्धतीने सराव करायचा आहे. पुस्तके सध्या याच्यात डिटेलमध्ये बोलत नाही मी तुम्हाला जर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर सांगतो, किंवा बऱ्याच जणांना मार्केटमधली MPSC पॅटर्न प्रमाणे पुस्तकं माहिती येतं लक्षात, आणि तरी सुद्धा जर पाहिजे असेल तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू. फक्त ते सांगा, मग त्याच्या डिटेलमध्ये सांगावं लागेल तुम्हाला की हेच वाचा, हे वाचा, हे वाचा, अशा पद्धतीने. तसं कमेंटमध्ये तुम्ही सांगा, मला नक्की त्याच्याबद्दल सांगूया. नवीन विद्यार्थ्यांनी नियोजन काय करायचंय तुम्हाला मी सांगितलं. स्पर्धा वाढणार आहे, जुने MPSC ची तयारी करणारे पोरं तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला असणार आहेत. नवीन विद्यार्थ्यांनी तयारी करताना बेसिक पासून वाचायचंय. एक तर घाबरायचं नाहीये, पॅटर्न अवघड नाहीये, उलट सोपं आहे. तुम्हाला का सोपं आहे ते पहिल्यांदाच व्हिडिओची सुरुवात करताना सांगितलेले. त्यामुळे पॅटर्न सोपं आहे. अभ्यासक्रम खूप मोठा आहे असा बिलकुल नाहीये, बरोबर आहे का. तुम्हाला 6, 7, 8 महिन्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही कव्हर करू शकता. त्याच्यामुळे काय करायचंय, नवीन विद्यार्थ्याने सुरुवात करताना एक एक विषय घ्या आणि एक एक विषय घेत गडबड करू नका की मला सिलेबस राहिला, माझ्या ह्या गोष्टी राहिल्या, माझा आतापर्यंत फक्त 2 महिनाभर जर अभ्यास करतोय, पॉलिटिक्स झालंय माझं, बाकीचं झालंच नाहीये, असं बिलकुल याच्यामध्ये गडबड गोंधळ घालायचा नाही. सुरुवात करायची आहे. एक आहे स्पीडने किती जातायत हे महत्वाचं नाहीये, पण तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकता हे महत्वाचं आहे. त्यामुळे पहिलं पाऊल पडणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्यापासून लगेच तयारीला घ्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे नवीन आहात, बिलकुल घाबरायचं नाही. पॅटर्न समजून घ्यायचा, समजू नाही तर नाही समजू, वाचून काढ सगळं. आता राष्ट्रपतीचं उदाहरण दिलं तुम्हाला, राष्ट्रपती, संसद, विधिमंडळ, न्यायव्यवस्था, राज्यघटनेतलं वाचून काढ आणि सोडव प्रश्न. 50 प्रश्न सोडवले तर 25 तर बरोबर येतील. मग ते 25 का चुकले याच्यावर काम करायला गे नंतर. का माझे 25 चुकले, कुठं कुठं वाचताना मी लक्ष दिलं नाही त्याच्यावर, ते प्रश्न कसे बरोबर येते याच्यासाठी मला काय वाचावं लागेल ते डबल वाचून काढ आणि मग पुढे जा. नुसतं वाचत चाललंय MPSC तुम्हाला तसं ऍक्सेप्ट करत नाही. आणि एकदा का तुमचा अभ्यास झाला ना MPSC मध्ये, 1-2 रिव्हिजन चांगल्या झाल्या, 1-2 अभ्यासाचे सर्कल तुमचे चांगले कंप्लीट झाले, MPSC मध्ये कुठलीही परीक्षा द्या तुम्हाला सक्सेस मिळणार. त्यामुळे ते प्रामाणिकपणे सर्कल तुमचं कंप्लीट करायचंय, प्रोसेसमध्ये अभ्यास करायचा. उगाच नियोजनबद्धता काहीच नाही आणि चाललाय वाचत असं करू नका. प्रोसेस काय आहे ते तुम्हाला सांगितलेली, तशा पद्धतीने नवीन विद्यार्थ्यांनी नियोजन करायचं आहे. MPSC पॅटर्न मध्ये अवघड काय हे पण तुम्हाला सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषय आता जसा अभ्यास करताय तुम्ही त्याच्यापेक्षा थोडासा डिटेलमध्ये करावं लागणार आहे. विषय डिटेलमध्ये करावं लागेल. बाउंड्री आहे का तुम्हाला, मगाशी सांगितलं मी डिटेलमध्ये स्टडी करावं लागणार आहे. मगाशी मी सांगितलं की अभ्यासक्रमाला बाउंड्री येतात, पण जे बाउंड्री मध्ये आहे, बाउंड्रीच्या आतमध्ये जेवढं आहे ते सगळं डिटेलमध्ये करायचंय, त्यातलं काही सुटलं नाही पाहिजे. हे असं आहे. ते TCS मध्ये काय होतं की चला बाउंड्री मधलं काही पैसे सुटलं तरी ठीक आहे, याच्यावर प्रश्नच येत नाही असं होत होतं. हे काही मिस होऊन द्यायचं नाहीये. त्याच्यामुळे अभ्यास करायला वेळ जास्त लागणार आहे, हा पहिला अवघड आहे. अवघड काय तर वेळ जास्त द्यावा लागणार आहे, अभ्यासाला वेळ जास्त गुंतवावा लागणार आहे. प्लस MPSC चे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला कम्पीट करावं लागणार आहे, त्यांच्यासोबत तुम्हाला स्पर्धा आहे. गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारण्याची पद्धत ही थोडीशी MPSC मध्ये वेळखाऊ आहे. वेळखाऊ प्रश्न जास्त विचारतात, त्यामुळे गणित बुद्धिमत्तामध्ये एक पाऊल पुढे जाऊन तुम्हाला तयारी करावं लागणार आहे. हे एक अवघड गोष्ट त्याच्यामधली आहे. चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये प्रश्न थोडेसे डिटेलमध्ये विचारतात. चालू घडामोडीचं लगेच सांगत नाही, पण हे एक गोष्ट अवघड आहे की चालू घडामोडीचा अभ्यास तुम्हाला डिटेलमध्ये करावा लागेल. प्रत्येकच विषयाचा अभ्यास थोडासा, बाउंड्रीज आहेत अभ्यासाला, पण ज्या बाउंड्रीच्या आतल्या त्या प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. आणि इथं PYQचा सराव खूप जास्त करावा लागणार आहे. तुम्हाला अभ्यासाचा वेळ थोडासा वाढवावा लागणार आहे. एवढ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण ह्या गोष्टी प्रामाणिकपणे केलं तर एकही गोष्ट त्यातली अवघड नाही. फक्त तुमचा अभ्यासाप्रती प्रामाणिकपणा हा तिथं मॅटर करतो. त्यासाठी मदत करण्यासाठी आपण आहेत ना, महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर आपली मिशन तलाठी बॅच चालू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. सगळे विषय MPSC पॅटर्न प्रमाणे शिकवले जाणार आहेत. TCSचा सुद्धा प्रश्न घेणार आहे, त्याच्यात MPSC पॅटर्न सुद्धा प्रश्नांचा तुमचा सराव करून घेतला जाणार आहे. प्रत्येक विषय त्याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे. महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर ही बॅच उपलब्ध आहे. मिशन तलाठी आणि इतर जर ग्रुप B-C तुम्ही MPSCची तयारी करताय तर त्याच्यासाठी सुद्धा एकलव्य बॅच ही उपलब्ध आहे. आणखी तरी तुमच्या मनामध्ये एखादा काही प्रश्न असेल
तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला थोडासा अभ्यासाला कॉन्फिडन्स आला असेल, काही दिशा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब पण करा. आपण MPSCचे सगळे वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ, अभ्यासक्रम आल्यानंतर त्याचा अॅनालिसिस, प्रश्नांचा सराव, अशा भरपूर गोष्टी आपण आपल्या MPSC फॅक्टरी या चॅनलवर घेणार आहोत. त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.